नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मी प्राध्यापक प्रभाकर जाधव, भूगोल विभाग, केटीचम महाविद्यालय, नाशिक. आज आपण पर्यावरण भूगोल या विषयाची व्याप्ती याचा अभ्यास करणार आहोत. मागच्या लेक्चरला आपण पर्यावरण भूगोलाचा परिचय आणि स्वरूप याविषयी आपण चर्चा केली होती. तर सुरुवातीला आपण पर्यावरणाची प्रस्तावना आणि व्याप्ती याचा विचार करणार आहोत. तर प्रस्तावनेमध्ये आपण जर बघितलं तर पर्यावरण भूगोलाची व्याप्ती ही खूपच व्यापक असून या विषयामध्ये समाविष्ट केलेले अभ्यास घटक बघता सदर व्यापकता आपल्याला सहजपणे लक्षात येते. बदलता मानव आणि पर्यावरण यांच्या संबंधातून निर्माण होणाऱ्या नवनवीन संकल्पना, समस्या या विषयामध्ये सतत समाविष्ट केल्या जातात. त्यामुळे प्रत्येक नवीन पुस्तकाच्या किंवा संदर्भ पुस्तकांच्या काहीतरी नवीन अभ्यास घटकांमध्ये त्याचा समावेश हा प्रामुख्याने होत असतो. त्यामुळे या विषयातील सर्व अभ्यास घटक आपल्याला सहजासहजी लक्षात येतात. आपल्याला पर्यावरण भूगोलाची व्याप्ती ही काही मुद्द्यांच्या आधारे ही आपल्याला सहज सांगता येते आणि त्यामुळे आपण जर बघितलं तर पर्यावरण संकल्पना आणि इतर पर्यावरणाशी संबंधित प्राथमिक स्वरूपाची माहिती. तर या विषयाची सुरुवात प्रत्येक वेळेस पर्यावरण संकल्पना, अर्थ, व्याख्या या घटकांनी झालेली आहे. कारण पर्यावरण संकल्पना समजल्याशिवाय आपल्याला याविषयी किंवा या घटकांची माहिती ही समजू शकत नाही. पर्यावरण या शब्दाची उत्पत्ती वेगवेगळ्या भाषातील कशी झाली आहे याचा आढावा आणि अर्थ या विषयी माहिती यामध्ये समाविष्ट झालेली आहे. त्यानंतर दुसरा मुद्दा आपण जर बघितला तो म्हणजे पर्यावरण भूगोलाच्या अभ्यास पद्धती आणि अभ्यासाचे महत्त्व. तर पर्यावरण भूगोल हा एक वेगळा असा विषय असल्यामुळे याचा अभ्यास करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या अभ्यास पद्धतींचा अभ्यास यामध्ये केला जातो. उदाहरणार्थ पारिस्थितिकीय किंवा परिसंस्था पद्धत, वर्तणूक पद्धत इत्यादी या विषयांच्या अभ्यासाचा मूळ उद्देश म्हणजे प्रत्येक भौगोलिक प्रदेशात मानव आणि पर्यावरण यांच्यातील संबंध पर्यावरण स्नेही स्थापन करणे व त्या विषयाची जाणीव आणि जागृती मानवामध्ये निर्माण करणे, पर्यावरणाचे संवर्धन करून शाश्वत विकासासाठी मानवाला प्रोत्साहन देण्यासाठी या विषयाचा अभ्यास या ठिकाणी महत्त्वाचा ठरतो. त्यामुळे या विषयाच्या व्याप्तीमध्ये या घटकाला खूपच महत्त्व आहे. पुढचा मुद्दा म्हणजे परिसंस्था. आता पर्यावरण भूगोलाच्या सर्वच अभ्यास घटकांमध्ये महत्त्वाचा घटक म्हणजे परिसंस्था हा आहे. या घटकाचा अतिशय अचूक आणि सर्व समावेशक अभ्यास या विषयामध्ये प्रामुख्याने केला जातो. परिसंस्थेचा अर्थ जर आपण बघितला तर साधा सरळ अर्थ आपल्याला असा सांगता येईल की जैविक व अजैविक घटकांमध्ये ज्या आंतरक्रिया घडतात त्यातून निर्माण होणारी प्रणाली म्हणजे परिसंस्था होय. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला त्याचा अर्थ किंवा त्याची व्याख्या ही आपल्याला सांगता येईल. त्यानंतर त्याची संकल्पना
रचना, कार्य, प्रकार, व्याप्ती या सर्वच घटकांच्या मार्फत या विषयात सदर घटकांचा सविस्तर अभ्यास हा प्रामुख्याने केला जातो. त्यानंतर पुढचा मुद्दा म्हणजे पर्यावरणाचे प्रकार. तर पर्यावरण भूगोलामध्ये पर्यावरणाचे जे प्रामुख्याने 2 प्रकार आहेत त्यांचा आणि त्यांच्या उपघटकांचा अभ्यास या ठिकाणी केला जातो. त्यात नैसर्गिक व मानवी किंवा त्यालाच आपण सांस्कृतिक पर्यावरण असं सुद्धा म्हणतो. म्हणजे या 2 प्रमुख घटकांचा यामध्ये समावेश हा प्रामुख्याने होतो. नैसर्गिक पर्यावरणामध्ये अजैविक, आता अजैविक म्हणजेच त्या ठिकाणी सर्व निर्जीव घटकांचा विचार केला जातो. उदाहरणार्थ मृदा, खनिजे, पाणी, मूलद्रव्य, प्रकाश, भूकवच यासारख्या घटकांचा यामध्ये समावेश होतो. तर जैविक घटकांमध्ये म्हणजे उदाहरणार्थ सजीव, तर ते म्हणजे वनस्पती, प्राणी, पक्षी, सूक्ष्म जीवजंतू या घटकांचा समावेश हा जैविक घटकांमध्ये प्रामुख्याने होतो. तर मानवी किंवा सांस्कृतिक पर्यावरणामध्ये मानवाने पृथ्वीवर तयार केलेल्या पर्यावरणाचा समावेश होतो. त्यामध्ये प्रामुख्याने मानवनिर्मित घटक म्हणजेच वाहतूक असेल, दळणवळण, वसाहत, शेती, कारखाने, समाजव्यवस्था, राज्यव्यवस्था यासारख्या सर्वांचा समावेश त्यामध्ये प्रामुख्याने होतो. आणि या दोन्ही पर्यावरणाच्या प्रकाराविषयी सविस्तर अभ्यास या विषयात प्रामुख्याने केला जातो. तसेच मानव किंवा मानवी पर्यावरण व नैसर्गिक पर्यावरणातील सहसंबंध प्रत्येक प्रदेशानुसार हा प्रामुख्याने अभ्यासला जातो. उदाहरणार्थ विषुववृत्तीय प्रदेश असेल, मोसमी हवामानाचा प्रदेश असेल किंवा वाळवंटी प्रदेश, टुंड्रा प्रदेश, डोंगराळ प्रदेश किंवा समुद्र किनारपट्टीचा प्रदेश यासारख्या सर्व प्रदेशात मानव व पर्यावरण यांच्यातील आंतरक्रियांमध्ये आपल्याला फरक हा प्रामुख्याने दिसून येतो आणि त्या विषयी या विषयात अभ्यास केला जातो. मानव प्रत्येक भौगोलिक प्रदेशात म्हणजेच प्राकृतिक प्रदेशात वेगवेगळ्या आपल्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी जे प्रयत्न करतो त्याचा तेथील पर्यावरणावर परिणाम होतो. म्हणजेच मानव उपलब्ध पर्यावरणानुसार आपले वर्तन बदलतो आणि त्याचाही अभ्यास या विषयामध्ये प्रामुख्याने केला जातो. त्यानंतर पुढचा मुद्दा म्हणजे साधन संपदा. आता याचा अर्थ असा सांगता येईल की पर्यावरणातील साधन संपदा म्हणजे पर्यावरणातील अशी वस्तू किंवा पदार्थ की ज्यामध्ये मानवाच्या गरजा पूर्ण करण्याची क्षमता आहे. उदाहरणार्थ पाणी, मृदा, जंगले, प्राणी, खनिजे, ऊर्जा इत्यादी सारख्या ज्या नैसर्गिक संपदा व मानव सुद्धा एक साधन संपदा गृहीत धरूनच त्यामध्ये अभ्यास केला जातो. मानवाचा संपूर्ण विकास या संपदावरच प्रामुख्याने अवलंबून असतो. परंतु हा विकास करताना मानवाने नैसर्गिक चक्रामध्ये मोठ्याच प्रमाणात हस्तक्षेप केलेला आहे. हे आपल्या सर्वांना आता माहीत झालेलंच आहे आणि त्यामुळेच पर्यावरणाचा समतोल आज मोठ्या प्रमाणावर बिघडू लागलेला आहे, बिघडलेला आहे आणि अनेक पर्यावरणीय समस्या त्यामधून निर्माण झालेल्या आहेत. त्यामुळेच या साधन संपदेचा अतिवापर न करता त्यांचे संवर्धन कशा प्रकारे करता येईल याचा सुद्धा अभ्यास या पर्यावरणीय भूगोलामध्ये प्रामुख्याने केला जातो. त्यानंतर पुढचा मुद्दा म्हणजे पर्यावरणीय समस्या. यात
मानवनिर्मित व निसर्गनिर्मित समस्यांचा समावेश हा होत असतो. मानवनिर्मित समस्या मात्र निसर्गातील पर्यावरणाच्या असमतोलास या कारणीभूत असतात. याचा सर्वाधिक परिणाम जैवविविधतेवर हा प्रामुख्याने होत असतो. म्हणजेच जैवविविधतेवर होतो म्हणजे नकारात्मक असा परिणाम हा जैवविविधतेवर होतो. मानवाने कारखान्यांसाठी मोठ्या प्रमाणात साधन संपत्तीचा अतिरेकी वापर केला. यातून हवा प्रदूषण असेल, जलप्रदूषण, घन प्रदूषण, मृदा प्रदूषण हे आज मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहे. वनांखालील क्षेत्र आज कमी झालेलं आहे. जागतिक तापमान वाढ झालेली आहे. प्रदूषणामुळे किंवा प्रदूषकामुळे ओझोनचा क्षय झालेला आहे. आम्ल पर्जन्यासारख्या समस्या निर्माण झालेल्या आहेत. अशा विविध समस्यांचा शास्त्रीय अभ्यास या विषयामध्ये प्रामुख्याने हा केला जातो. आज जैविक विविधतेचा जो झपाट्याने ऱ्हास होत आहे किंवा झालेला आहे, यावर चिंतन, मनन हे केले जात आहे. जागतिक स्तरावर एकत्रित प्रयत्नही केले जातात. याचाही अभ्यास यामध्ये केला जातो. तसेच काही पर्यावरणीय आपत्ती नैसर्गिकपणे निर्माण होतात. उदाहरणार्थ भूकंप, ज्वालामुखी, गारपीट, सुनामी, वनवेग, साथीचे रोग असतील, हिमवर्षाव, भूमिपात असतील, पूर असतील, महापूर असतील किंवा दुष्काळ असतील, अशा पर्यावरणीय समस्यांचाही अभ्यास यामध्ये केला जातो. प्रत्येक प्राकृतिक प्रदेशात किंवा भौगोलिक प्रदेशात जरी यांची व्याप्ती आणि तीव्रता ही सारखी नसली तरी त्याचाही अभ्यास याच विषयात प्रामुख्याने केला जातो. त्यानंतर पुढचा मुद्दा म्हणजे लोकसंख्या वाढ व शहरीकरण. या पर्यावरणीय समस्यांचा आपण ज्यावेळेस अभ्यास करतो त्यावेळेस एक गोष्ट आपल्याला सहजासहजी लक्षात येते, ती म्हणजे अनेक पर्यावरणीय समस्यांचं मूळ म्हणजे लोकसंख्या वाढ आणि शहरीकरण, त्याचबरोबर उद्योगधंद्यांचा विकास हेच या समस्यांचं मूळ आहे हे आपल्याला सहजासहजी हे लक्षात येतं. त्यामुळे या घटकांचा अभ्यास पर्यावरण भूगोलात केला जातो. लोकसंख्या वाढीचा दर ज्या देशात जास्त आहे अशा अतिरिक्त किंवा जास्त लोकसंख्या असलेल्या आशिया आणि आफ्रिकन देशांमध्ये पर्यावरणावर विपरीत परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो. कारखाने असतील किंवा उद्योग विकास आणि शहरीकरण अधिक असलेल्या प्रदेशात प्रदूषणासारख्या समस्या या तीव्र बनलेल्या आहेत. त्यामुळे या पर्यावरणीय समस्यांचा स्रोत असलेल्या घटकांचा सुद्धा अभ्यास या विषयात प्रामुख्याने केला जातो. त्यानंतर पुढचा मुद्दा म्हणजे पर्यावरणीय प्रभाव परीक्षण. आता पर्यावरणीय प्रभाव परीक्षण बघताना मानव व पर्यावरण यांच्यातील आंतरसंबंधाचा अभ्यास हा पर्यावरण भूगोलामध्ये महत्त्वाचा मानला जातो. हा अभ्यास पर्यावरण प्रभाव परीक्षणाच्या माध्यमातून प्रामुख्याने केला जातो. अलीकडच्या काळात हा अभ्यास अतिशय महत्त्वाचा हा ठरलेला आहे. त्यासाठी पर्यावरण प्रभाव परीक्षणांच्या विविध पद्धतींचा वापर हा त्यासाठी करतात. ज्यावेळेस मानव एखाद्या प्रदेशात नवीन प्रकल्प किंवा उद्योग सुरू करतो किंवा तो प्रकल्प कार्यरत आहे
अशा वेळेस त्याचा पर्यावरणावर होणारा प्रभाव तो प्रकल्प सुरू करण्यासाठी किंवा सुरू झाल्यावर वेळोवेळी त्याचं परीक्षण हे प्रामुख्याने केलं जातं आणि त्यावरून त्याचा अहवाल तयार केला जातो आणि तो अहवाल तयार करूनच त्या प्रकल्पाविषयी जो निर्णय घेतला जातो तो त्या ठिकाणी महत्त्वाचा असतो. त्यामुळेच सदर अभ्यास घटक या विषयात महत्त्वाचा हा मानलेला आहे. त्यानंतर पर्यावरण नियोजन व व्यवस्थापन. आता लोकसंख्या विस्फोट आज हा मोठ्या प्रमाणावर जगामध्ये अनेक प्राकृतिक प्रदेशांमध्ये हा होत आहे आणि त्यातूनच पर्यावरणीय समस्यांची तीव्रता ही आज वाढत आहे. म्हणजेच त्याचा साधन संपदेवर मोठ्या प्रमाणावर ताण हा आज वाढत आहे. म्हणजे उदाहरणार्थ जल असेल, ऊर्जा असेल, वन असेल, अशा प्रकारच्या समस्या त्यातून निर्माण होत असतात आणि त्या समस्या म्हणजेच आपल्याला असं सांगता येतील की अगदी क्षारीकरण असेल, निर्वनीकरण असेल, प्रदूषण असेल, रासायनिक शेती असेल, भूजलाचा अतिवापर असेल, जैवविविधतेचा ऱ्हास असेल, अशा प्रकारच्या समस्या या त्यातून निर्माण होतात. मानवी व प्राणी जीवन त्यामुळे धोक्यात आलेलं आहे आणि अशा वेळेस वरील सर्व समस्यांची तीव्रता कमी करण्यासाठी उपलब्ध साधन संपदा, तंत्रज्ञान, मानवी गरज इत्यादीविषयी योग्य पर्यावरण स्नेही नियोजन आणि व्यवस्थापन हे तात्पुरतं असेल किंवा दीर्घकाळासाठी असेल हे करणं गरजेचं आहे. आणि सदर नियोजन गाव, तालुका, जिल्हा, राज्य आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर हे केलं जात आहे. त्यासाठी योग्य कालावधी निश्चित केला जात आहे. यामध्ये मात्र मूळ उद्देश हा पर्यावरणाचे संवर्धन आणि संतुलन हाच असतो. म्हणजे अशा प्रकारे ज्या अभ्यास घटकांचा समावेश पर्यावरण भूगोलाच्या अभ्यासात हा केला जातो त्या सर्वांनाच पर्यावरण भूगोलाच्या व्याप्तीतील एक एक घटक हा महत्त्वाचा मानला जातो. पर्यावरणशास्त्र, पर्यावरण अभ्यास, पर्यावरण जाणीव जागृती, पर्यावरण यासारख्या विषयातील जवळपास सर्वच घटक पर्यावरण भूगोलाच्या व्याप्तीत हे समाविष्ट होत असतात आणि त्यामुळेच पर्यावरण भूगोलाची व्याप्ती ही आज व्यापक बनलेली आहे. धन्यवाद. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पर्यावरण भूगोलाची व्याप्ती यावरती चर्चा केलेली आहे. जर तुमचे काही प्रश्न असतील तर मी या ठिकाणी माझा मेल दिलेला आहे, तो म्हणजे prabhakarjadhav@kthmcollege.ec.in यावरती तुम्ही ते शेअर करू शकता आणि मी तुमचे काही प्रश्न असतील तर लगेचच त्या प्रश्नांचं निरसन करेन. धन्यवाद.